माझा भाऊ नसेल तर माझ्या जीवनाला अर्थ नाही. सुमित्र माझा निजावा बसला असेल, उठला असेल, खेळला असेल, बागडला असेल, कार्य करला असेल, कुणामुळे माझ्या सुमित्रामुळे तो जर उठत नसेल तर माझ्या जीवनाला अर्थ नाही. राम म्हणाले. आणि आम्ही ही वाटणी कशी भेटली नाही, इथूनच पाहिजे त्याच्यासाठी भावासाठी म्हणालो. अरे अल्पायुष्य मानव देह, पुन्हा अल्पायुष्यामध्ये भांडण करू नका. कबीर महाराज म्हणतात की मानव देह, अरे भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. 2.5 देहामध्ये 70 वर्ष जगण्यापाठी माणूस जास्तीत जास्त 80. आम्ही तर 60 जातो का नाही, आम्ही कुलकुशीन म्हणून भांडण करू नका. हे सांगण्याचा उद्देश आहे रामायणाचा. तसं वागा, दररोज रामायण करा, हा उद्देश आहे. वाचा. सौमित्रे मोकलिता एक काही नाही विरमणा, जळो जळो हे जीवित्व वाटी निंदित लोकी के. जळो जळो हे जीवित, माझा सुमित्र जर उठत नसेल ना, काय त्या लौकिकाला अर्थ आहे, काय त्या जगण्याला अर्थ आहे, नव्हे नव्हे या जीवनालाच अर्थ नाही. कोण म्हणताय का? रामचंद्र प्रभूंचा निर्णय आहे. आपण कोणी म्हणतो सावरकर म्हटले ना, मला जर या देशावर देशासाठी लढता आलं नाही तर माझं जीवन व्यर्थ आहे. म्हणून आईला म्हटले मला जाऊ दे. काय मंदिर धरी शोक आवरे जननी, हे टेन 9 महिन्यानी. हिमालयाच्या गोष्टी नाही तिथं, पण विदा सावरकर लक्ष्मीनापेक्षा कमी नाही या देशासाठी धनाचा. बरकाचा पुत्र मला वाचा. विभीषणाचा विविधा उत्तर बोलावे वचनी, लाजमनी वाट. हे विभीषणा, किती उपकार केलास, किती उपकार केलास. लाजमनी वाटत बापन करी ऐसी माय. केले उपकार सांगू मी काय करायचे. म्हणून तुला ही विनंती करतो. पुन्हा पुन्हा विनंती करू लागले रामाय का? तुझ्या सामर्थ्य आहे ना सुग्रीवा, तर काय कर, त्या रावणाला मारा आणि मारून इथलं सगळी व्यवस्था करा. मी मात्र शीण झालो, माझ्यात ताकद राहिली नाही. रामचंद्र प्रभू म्हणू लागले बहुत वाचा काय बोल, किती उपकार आहेत तुमचे माझ्यावर. राम म्हणाले एवढे उपकार मी विसरू शकत नाही. म्हणून तुम्ही जा, सुखाने नांदा, चांगलं राहा. मी मात्र थांबणार नाही. शरणात धरले. तुम्ही आपल्या एकंदर किष्किंधेला जा. रामाने शरण धरले. कमाली की नाही? ऐका. कृपा करावी मंडळाशी करावे प्रदेशी भोगी श्री पुत्र राजासी शरणागतासी कुळावी. गेल्याच्यानंतर युवक चांगलं राहा. स्त्री पुत्र राज्यामध्ये सगळ्यांना आनंद दे. तूही आनंद घे. किष्किंधेमध्ये जाऊन राम सांगू लागले सुमित्रा वाचून जाण माझे वाचती प्राण. सुमित्रा गेला
वेळ ठेवणार नाही. काय पण असेल रामाचा ऐका जरा. ते तो नियोगाग्नी दे जाळी नक्षक्षणी लोकालुची झाला घेऊनी सोविंद्रासी भेटीनं. काय करायचं? माझ्या एकंदरीत तपश्चर्येनं माझं शरीर जाळून घे योगाग्नीनं आणि मी ठेवणार नाही रामाचा पण आहे. तेथे गेला लक्ष्मण तेथे स्वय जाईना प्राण राती आदक्ष करीन गमन सांगाते. लक्ष्मणासोबतच जाणार होते जाणार क्षणभर सुद्धा मी राहणार नाही. करीन गमन सांगाते सांगायचे खालच्या लवकर चला म्हणून लवकर जाणार. देवी शुष्क काष्टदळे सर्वांग माझी ती विहोर पळे गाती विकळ झाली सगळी शरीर चळचळे कापू लागलाय. त्याचं शरीर चळचळ कापू लागलाय. हो आपल्याला थोडं वाटावं ना. एखादा बलात्कार झालाय एखादा अन्याय झालाय कुणाला काही वाटलं नाही पाहिजे. वाटलं पाहिजे त्याला माणूस म्हणतात नाहीतर राक्षस म्हणतात. हा शेजारी असतो पाजारी असतो कुठेही घटना ज्या घडतायत ना उघड्या डोळ्याने तुम्ही पाहता आणि माझा काही संबंध नाही म्हणून पुढे निघून जाता. इथं मात्र शरीर चळचळ कापू लागलं रामाचं लक्ष्मणासाठी ऐका. सुग्रीव म्हणे रघुनाथा हे बोलणे गडे सर्वता उदवीन राजे भोगिता मागोस माता वाजती. सुग्रीव म्हणले रामा रामा तुम्ही असं म्हणणं म्हणजे नको तेवढे पाप आमच्या डोक्यावर महादोष माथा वाजती असं होईल ना. तसं बोलू नका. पुढे करा विठ्ठल श्री